परभणी महानगरपालिकेसाठी आज मतदान सुरू आहे आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सपत्नीक आणि पूर्ण परिवारासह मतदान केले। आपल्यासोबत खासदार संजय जाधव सर, काय सांगाल? महिनाभर निवडणूक होते, कशा पद्धतीने महापालिकेच्या निवडणूक आहेत आजपर्यंत जे काही झालं नाही असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसतंय? यापूर्वी अशा कधीच प्रकार घडला नाही। ते 5-5 आणि 7-7 आणि 10-10 हजार रुपये मताला ही माझ्या आयुष्यात मी पहिली वेळेस बघते। परभणी महानगरपालिकेसारख्या ठिकाणी जिथं MIDC नाही, MIDC आहे ती निवासी आहे, कुठला उद्योग नाही, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातला समाज या ठिकाणी मुलाबाळाच्या शिक्षणासाठी शहरात येऊन राहिला आहे। आणि या शहराचं विस्तारीकरण नाही, काय नाही, कुठलाही उद्योग नाही, काही व्यवसाय नाही। अशा परिस्थितीत सुद्धा या ठिकाणी जर मताला 5,000 आणि 7,000 आणि 10,000 देऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लोक जर पैसे देऊन मतदान घेत असतील तर शेवटी हे उद्या तुमचे काय विकास करणार आहेत, हा माझा जनतेला प्रश्न आहे। भाजपकडून एक असा आरोप केला जातो की उबाटा आणि काँग्रेसकडे सत्ता नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुम्ही सत्ता देऊन इथं महापालिकेत काय उपयोग होणार आहे? आमच्याकडे सत्ता देऊन काय होणार आहे? मग असं तुमच्याकडे देऊन काय होणार? तुम्ही काय देऊन काय केले? 8.5 वर्षापासून तुमची सत्ता आहे राज्यात, देशात, तुम्ही काय केले? तुम्ही काहीच केलं नाही ना। आता जाऊ द्या महापालिकेत, आता हे 1 वर्ष 2.5 वर्ष शिंदे साहेबाचे, ह्याचे 1 वर्षाचे, ह्या 3.5 वर्षात तुम्ही काय केले हे बी सांगा ना म्हणा। तुम्ही म्हणताल ते आम्ही स्वीकार करू। उद्धव ठाकरे साहेबाच्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षण प्रक्रियेतली सगळ्यात मोठी अट जी 70-30 ची होती ती उद्धव साहेबांनी शिथिल केली। त्याचबरोबर 2 मेडिकल कॉलेज परभणीला दिले, प्रायव्हेट एक गव्हर्नमेंट। त्यानंतर ह्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना उद्धव ठाकरेंनी मंजूर केली, समांतर पाणी पुरवठा योजना उद्धव ठाकरेंनी मंजूर केली। त्याचं श्रेय घेण्यासाठी तर सर्वच महायुतीमधले तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद करतात। तुम्हाला माहिती आहे 17 सप्टेंबर 2021ला संभाजीनगरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं झेंडावंदन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ह्या सगळ्या कामाला मंजुऱ्या दिलेली माझ्याजवळ आहे। त्यांनी सांगू द्या, त्यांनी प्रूव्ह करावं, माझ्यासोबत डिबेटमध्ये यावं, मी त्यांच्या संग 2 हात करायला तयार आहे। तुम्ही तुमची विचाराची लढाई सांगा, तुम्ही काय केले 8.5 वर्षात। 14 ते 19 देवेंद्र फडणवीस, 2.5 वर्ष शिंदे साहेबाचे, पुन्हा देवेंद्र फडणवीसाचे 1 वर्ष होऊन गेले। त्यांनी सांगावं 8.5 वर्षात काय केले, उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात काय केले, मी सांगतो। नगर परिषदेमध्ये जो पॅटर्न होता पैसे वाटपाचा, तुम्ही केलं होतं 200-250 कोटींची उलाढाल परभणीत, तीच पॅटर्न या महापालिकेत वापरला जातो असं वाटतं? तीच पॅटर्न, तीच नगरपालिकेचाच पॅटर्न महापालिकेमध्ये वापरला जातोय। कारण भारतीय जनता पार्टीजवळ दुसरी नैतिकता नाहीये मतं मागायला, कारण काही कामच नाही केलं, कधी कोणाच्या सुखात नाही, दुःखात नाही, कोणी मेलं तर मातीला नाही, मतं कोणाच्या जीवावर मागणार आहेत? फक्त पैशाच्या ताकदीवर आमची सत्ता आहे, प्रशासन आमचं आहे, शासन आमचं आहे आणि आम्हाला मतं द्या, हे घ्या पैसे। परभणी मुंबईचं काय वाटतं? एकूण मुंबई सगळ्यात महत्त्वाची महापालिका आहे, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लढती होत आहेत, काय वाटतं एकूणच जे चित्र आरोपाचं त्याचं बघितलं? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा व्हिडिओ सुद्धा फडणवीसांनी ट्विट केला। मुंबईमध्ये महापालिकेमध्ये वर्षानुवर्ष शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे यावेळेस देखील शिवसेना आणि मनसेची सत्ता मुंबईत येणार। कारण मुंबईकरांना गरज आहे शिवसेनेची, कारण शिवसेना जी तळागाळात जाऊन काम करते सर्वसामान्याचं, ते राजकीय क्षेत्रात कुठलाही पक्ष करीत नाही। म्हणून मुंबईकरांनी शिवसेनेला पसंती दिली आहे आणि यावेळेस राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळं शिवसेनेचा आणि मनसेचा विजय दृष्टीपथात आहे। 100% मुंबईत शिवसेना आणि मनसे विजय होईल। परभणीमध्ये कोणाची सत्ता स्थापन होईल असं वाटतं? परभणीमध्ये सत्ता ही शिवसेना आणि काँग्रेसची होईल। आमची महाविकास आघाडी आहे, ह्या दोन्ही पक्षाचा महापौर ह्या परभणीमध्ये बसेल एवढा खात्रीलायक सांगतो। खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केलं की मुंबई आणि परभणीमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसेल। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.